अडीच मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. नवीन वर्षाची सुरुवात आम्ही मॉर्निंग वॉकपासून केली. सकाळी 5 वाजता गेलो आणि 5:40ला घरी आल्यानंतर साफसफाई करून देवपूजा करून घेतली आणि गुढीपाडव्याच्या तयारीसाठी सुरुवात केली. नवीन वर्षाची नवीन नियम बनवला. बरेच दिवसापासून फिरायला जायचं होतं पण गेलो नाही. तसेच मग गुढीपाडव्याची सर्व तयारी करून घेतली. पूजेचं ताट काढलं, हार, गाठी, प्रसाद. मराठवाडा विदर्भात जशा परंपरेनुसार आमच्या इकडे आंब्याचे डहाळे आणि विदर्भामध्ये आंब्याचे डहाळे आणि मराठवाड्यामध्ये एरंड्याची पाने आणि लिंबाचा डहाळा असा असतो. तसेच मग गुढी उभा करून घेतली. सगळी तयारी करून घेतली. गुढी उभ्या झाल्यानंतर देवाचं पूजन वगैरे केलं आम्ही. नंतर पूजेची सर्व तयारी करून घेतली. नंतर आम्ही आरती केली दोघांनी मिळून. तसेच मुलांनीही आरती केली. मस्त असं वातावरण तयार झालेलं होतं. मध्ये मध्ये टोपी पडत होती त्यांची. आणि गुढी बघा किती सुंदर दिसते. आरती पूजा सगळं करून घेतलं. गुढी बघा किती सुंदर दिसत आहे. ओटी भरलेलं ताट, त्याच्यानंतर प्रसाद ठेवला, चिंच, गूळ, लिंबाचे थोडेसे फुलं राहत होते. नंतर कापूर वगैरे लावून घेतला. सगळीकडल्या आम्ही गुढ्या बघत होतो. कोणी उभा केली ते. त्यानंतर नवीन वर्षाची काहीतरी वस्तू घेतात असं म्हणतात. तर आम्ही AC घेतली होती. मग त्याचं पूजन माझ्या मुलीने करून घेतलं. लगेच स्वयंपाकाची तयारी झाली. वडे, पापड, भजे, आळूची पानं, कांदा ते भाजून घेतला होता आमटीसाठी. ते कढी करून झालती. नंतर देवाचे नैवेद्य करून घेतले. पुरण घालून पुरणपोळी बनवली मस्त असे. एक गुढीसाठी, एक गाईसाठी आणि एक मंदिरामधील देवांसाठी. त्याच्यानंतर दूध आणि शेवयाचा भात करते तेही करून घेतलं. नंतर बघा अशा प्रकारे ताट वाढून घेतलं होतं. देवाला नैवेद्य दाखवून दिला आणि जेवण्यासाठी असे ताट वाढून घेतले ते. भजे, वडे एवढं सारं असते ते खाल्लं पण जात नाही म्हणून थोडंच घेतलं होतं ताटामध्ये. पुरणपोळी, तूप वगैरे